नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे प्रॉब्लेम ऑन फायनल अकाउंट्स ऑफ पार्टनरशिप फर्म विथ सोल्युशन. मी या ठिकाणी सुरुवातीला एक प्रॉब्लेम शेअर केलेला आहे जो पार्टनरशिप फायनल अकाउंटचा आहे. त्याचं संपूर्ण सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. सर्वप्रथम मी प्रॉब्लेम त्या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. प्रॉब्लेम आहे From the following trial balance of Messrs. Anil and Vikas, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2020 and balance sheet as on that date. आपल्याला मेसर्स अनिल आणि विकास यांचा 31 मार्च 2020 चा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. त्याच्या आधारे आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट त्या ठिकाणी क्रिएट करायचं आहे. ट्रायल बॅलन्स त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर ऍडजस्टमेंट सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत. फर्स्ट ट्रेडिंग पी अँड अकाउंट आणि सेकंड बॅलन्स शीट त्या ठिकाणी आपल्याला क्रिएट करायचं आहे. आता याच्यामध्ये ऍडजस्टमेंट्स कोणकोणते आहेत ते आपण सर्वप्रथम बघायचं आहे. फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक, त्याचा इफेक्ट आपण डायरेक्ट करत असतो. सेकंड ऍडजस्टमेंट आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल, त्याचा इफेक्ट आपण डायरेक्ट करत असतो. नेक्स्ट थर्ड ऍडजस्टमेंट आहे पोस्टल स्टॅम्प्स इन हँड ऑन 31st मार्च 2020. पोस्टल स्टॅम्पला पोस्टेज अँड स्टेशनरीला ऍडजस्टमेंट आहे. नेक्स्ट प्रोव्हाइड 5% इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण डायरेक्ट घेत असतो. नेक्स्ट प्रीपेड इन्शुरन्स, इन्शुरन्सला ऍडजस्टमेंट आहे. नेक्स्ट क्रिएट आरडीडी सन्ड्री डेटर्सला ऍडजस्टमेंट आहे. नेक्स्ट वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी, वेजेसला ऍडजस्टमेंट आहे, मशिनरीला ऍडजस्टमेंट आहे. आणि लास्ट ऍडजस्टमेंट डेप्रिसिएट मशिनरी, मशिनरीला ऍडजस्टमेंट आहे. त्यानंतर ह्या ट्रायल बॅलन्स मध्ये एक हिडन ऍडजस्टमेंट आहे जी आहे 12% बँक लोन, त्याला आपल्याला आउटस्टँडिंग इंटरेस्टची हिडन ऍडजस्टमेंट करायचं आहे. या ठिकाणी सर्वप्रथम आपण ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रिएट करायचं आहे, कॉमनच क्रिएट करायचं आहे. इन द बुक्स ऑफ मेसर्स अनिल अँड विकास, फर्स्ट ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. For the year ended 31st March 2020 debit particulars rupees, particulars rupees. ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट कॉमन क्रिएट करायचं आहे. ट्रेडिंग अकाउंट आणि त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कॉमन त्या ठिकाणी आपण क्रिएट केला आहे. नेक्स्ट क्रिएट करायचं आहे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st मार्च 2020. Liabilities rupees, assets rupees. त्यानंतर वर्किंग नोट्स मध्ये आपण क्रिएट करतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. टू पार्टनर्स अनिल आणि विकास दोघांचे कॉलम क्रिएट करायचे आहेत.
या ठिकाणी आपण ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रिएट केलेला आहे, त्यानंतर बॅलन्स शीट क्रिएट केलेला आहे आणि वर्किंग नोट्स मध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रिएट केलेला आहे. आता फायनल अकाउंट तयार करताना बॅलन्स शीटच्या लेफ्ट साइडला फर्स्ट बॅलन्स आपण कॅपिटलचे क्लोजिंग बॅलन्स घेत असतो. कॅपिटल अकाउंट, फर्स्ट पार्टनर अनिल, सेकंड पार्टनर विकास. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला फर्स्ट बॅलन्स घेत असतो ओपनिंग स्टॉक. त्यानंतर सेकंड बॅलन्स घेत असतो आपण परचेसेस, आणि ह्या परचेसेस मधून लेस परचेस रिटर्न किंवा त्यालाच आपण रिटर्न आउटवर्ड वजा करत असतो. त्याच्यानंतर क्रेडिट साइडला फर्स्ट बॅलन्स घेत असतो आपण सेल्स, आणि सेल्स मधून लेस सेल्स रिटर्न किंवा त्याला आपण रिटर्न इनवर्ड असं म्हणतो ते आपण वजा करत असतो. त्यानंतर आता आपण ऍडजस्टमेंट्स बघितलेत. फर्स्ट ट्रायल बॅलन्स त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे आणि ट्रायल बॅलन्सचा सिंगल इफेक्ट होत असतो. आपण एक एक बॅलन्स बघत जायचा आहे. फर्स्ट बॅलन्स प्लांट अँड मशिनरी 14 लाख रुपीज. प्लांट अँड मशिनरी फिक्स्ड असेट्स आहे, असेट साइडला येईल. प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी 14 लाख रुपीज. ऍडजस्टमेंट आहे, इनर कॉमला अमाउंट्स घेतलेले आहे. नेक्स्ट गुडविल 4 लाख रुपीज. गुडविल इनटँजिबल असेट्स आहे, असेट साइडला येईल. गुडविल 4 लाख रुपीज, 4 लाख रुपये. नेक्स्ट फर्निचर 8 लाख रुपीज. फर्निचर सुद्धा फिक्स्ड असेट्स, असेट साइडलाच येईल. फर्निचर रुपीज 8 लाख रुपीज, फिक्स्ड असेट्स. नेक्स्ट कोल, गॅस अँड वॉटर डायरेक्ट एक्सपेन्सेस. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येईल. टू कोल, गॅस अँड वॉटर डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला अमाऊंट आहे 43,000. नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग 12 लाख रुपीज, फिक्स्ड असेट्स, असेट साइडला येईल. लँड अँड बिल्डिंग्स, लँड अँड बिल्डिंग्स फिक्स्ड असेट्स 12 लाख रुपीज, बॅलन्स शीटच्या असेट साइडला येईल. परचेसेस 23,20,000 डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 23,20,000 परचेसेस डायरेक्ट एक्सपेन्सेस. नेक्स्ट पोस्टेज अँड टेलिग्राम इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू पोस्टेज अँड टेलिग्राम. ऍडजस्टमेंट आहे, इनर कॉमला 22,000. नेक्स्ट एक्सपोर्ट ड्युटी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाईल. टू एक्सपोर्ट ड्युटी अमाउंट 1,55,000. नेक्स्ट वेजेस डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू वेजेस. ऍडजस्टमेंट आहे, इनर कॉमला येईल. वेजेस अमाउंट 3,10,000. नेक्स्ट रेंट अँड टॅक्सेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू रेंट अँड टॅक्सेस अमाउंट 72,000 इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. नेक्स्ट कॅश इन हँड करंट असेट्स, असेट साइडला. कॅश इन हँड बॅलन्स शीटच्या असेट साइडला येईल. अमाउंट आहे 1,10,000. कॅश ॲट बँक करंट असेट्स आहे, असेट साइडला जाईल. कॅश ॲट बँक अमाउंट 70,000. नेक्स्ट फ्रेट डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट लाईन. फ्रेट अमाउंट आहे फ्रेट 62,000. नेक्स्ट प्रीपेड रेंट असेट्स आहे, बॅलन्स शीटच्या असेट साइडला. प्रीपेड रेंट अमाउंट 36,000. नेक्स्ट सन्ड्री डेटर्स 7,60,000. सन्ड्री डेटर्स करंट असेट्स, असेट साइडला. सन्ड्री डेटर्स ऍडजस्टमेंट आहे इनर कॉमला
7,60,000. नेक्स्ट इन्शुरन्स इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू इन्शुरन्स ऍडजस्टमेंट आहे अमाऊंट इनर कॉमला येईल 42,000. नेक्स्ट ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक 3,90,000 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येईल. डिस्काउंट डेबिट बॅलन्स आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिस्काउंट अमाऊंट आहे 58,000. डेबिट बॅलन्स इथं संपलेला आहे. क्रेडिट बॅलन्स कॅपिटलचा बॅलन्स क्रेडिट आहे. कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. अनिलचं कॅपिटल 20 लाख रुपीज 20 लाख रुपये. विकासचं कॅपिटल 15 लाख रुपीज 15 लाख रुपये. सेल्स डायरेक्ट इन्कम आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स 33 लाख रुपीज. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी करंट लायबिलिटी बॅलन्स शीटच्या लाईफ साइडला सन्ड्री क्रेडिटर्स अमाउंट 5 लाख रुपीज. नेक्स्ट बिल्स पेएबल करंट लायबिलिटीज लायबिलिटी साइडला येईल बिल्स पेएबल अमाउंट 2,50,000. नेक्स्ट बैंक ओव्हरड्राफ्ट करंट लायबिलिटीज बैंक ओव्हरड्राफ्ट अमाउंट 3 लाख रुपीज. 12% बैंक लोन लायबिलिटी 12% बैंक लोन टेकन ऑन 1 ऑक्टोबर 2019. सेल्फ ऍडजस्टमेंट आहे 4 लाख रुपीज इनर कॉम लाईन कंप्लीट. ट्राय बॅलन्स आपण ट्रान्सफर केलेला आहे. ट्राय बॅलन्सचे सिंगल इफेक्ट्स होतात. त्यानंतर ज्या ऍडजस्टमेंट्स आपल्याला दिले आहेत त्या ऍडजस्टमेंटचे डबल इफेक्ट्स आपल्याला करावे लागतील. फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹6,10,000. क्लोजिंग स्टॉकचा फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला होतो आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लास्ट बाय क्लोजिंग स्टॉक 6,10,000. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला क्लोजिंग स्टॉक 6,10,000. नेक्स्ट पुढची ऍडजस्टमेंट आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. फ्री सॅम्पल गुड्स डिस्ट्रीब्युट केलेला आहे. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल अमाऊंट 30,000. ऍडव्हर्टाइजमेंट साठी हा गुड्स मोफत वाटलेला आहे. ऍडव्हर्टाइजमेंट आहे आणि ही अमाऊंट आपला लॉस असणार आहे. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आहे टू ऍडव्हर्टाइजमेंट 30,000. टू ऍडव्हर्टाइजमेंट 30,000. नेक्स्ट पुढचे ऍडजस्टमेंट्स आपल्याला बघायचे आहे. पोस्टल स्टॅम्प्स इन हँड ऑन 31 मार्च 2020 वेअर ₹7,000. पोस्टल स्टॅम्पचा स्टॉक 7,000 त्या ठिकाणी शिल्लक आहे. पोस्टल स्टॅम्प्स मधून लेस होईल पोस्टेज मधून लेस होईल लेस स्टॅम्प्स इन हँड 7,000 आउटरला 15,000 येईल. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला स्टॅम्प्स इन हँड पोस्टल स्टॅम्प्स इन हँड 7,000. पोस्टेज अँड स्टेशनरी मधून त्या ठिकाणी ती अमाऊंट लेस केलेली आहे. सेकंड इफेक्ट त्याचा बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेतलेला आहे. नेक्स्ट पुढची ऍडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड 5% इंटरेस्ट ऑन कॅपिटल. फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला होतो. त्या ठिकाणी कॅपिटल वरती इंटरेस्ट द्यायचा आहे. व्यवसायाचा हा तोटा असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल फर्स्ट पार्टनर आहे विकास अनिल
आणि सेकंड पार्टनर आहे विकास. 5% इंटरेस्ट चार्ज करायचा आहे. इंटरेस्ट चार्ज करताना कॅपिटलच्या ओपनिंग बॅलन्स वरती 20 लाखच्या 5% 50,000 1 लाख. त्यानंतर 15 लाखच्या 5% 75,000 टोटल 1,75,000. फर्स्ट इफेक्ट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5%, 20 लाखच्या 5% 1 लाख, 15 लाखच्या 5% 75,000. सेकंड इफेक्ट्स आपण त्या ठिकाणी इंटरेस्ट ऑन कॅपिटल मध्ये आपण प्लस करत असतो कॅपिटलच्या क्रेडिट साइडला. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 1,75,000. नेक्स्ट पुढची ऍडजस्टमेंट आहे प्रीपेड इन्शुरन्स ₹9,000. प्रीपेड इन्शुरन्स मधून लेस केला जाईल. इन्शुरन्स मधून लेस प्रीपेड 9,000. आउटरला अमाऊंट येईल 33,000 आणि प्रीपेड इन्शुरन्स असेट साइडला घेतला जाईल. प्रीपेड इन्शुरन्स 9,000. इन्शुरन्स असेट्स मधून वजा केला तो आणि त्याचा दुसरा इफेक्ट त्या ठिकाणी असेट साइडला इन्शुरन्स मधून लेस सेकंड इफेक्ट असेट साइडला घेतला जाईल. नेक्स्ट पुढची ऍडजस्टमेंट आहे क्रिएट RDD at 5% ऑन सन्ड्री डेटर्स. डेटर्स वरती रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स RDD चे ऍडजस्टमेंट करायचं आहे. RDD डेटर्स मधनं लेस करायचं आहे. लेस RDD 5% 7,60,000च्या 5% 38,000. आउटरला अमाऊंट येईल 7,22,000 आणि RDD लेस करून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स 38,000. नेक्स्ट पुढची ऍडजस्टमेंट आहे वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी वेअर इन्क्लुडेड इन वेजेस अकाउंट. म्हणजेच कॅपिटल एक्सपेंडिचर ऍडेड इन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अशी ऍडजस्टमेंट आलेली आहे. भांडवली खर्च महसुली खर्चामध्ये समाविष्ट झालेला आहे. त्यामुळे आता काय करावं लागेल तर वेजेस मधून ती अमाऊंट वजा करावी लागेल आणि मशिनरी मध्ये ऍड करावी लागेल. मशिनरी इन्स्टॉलेशनला जे वेजेस पेड केलेलं आहे ते वेजेस अकाउंटला ऍड झालेलं आहे. वेजेस मधून लेस करायचं आणि तो मशिनरीचा इन्स्टॉलेशनचा खर्च आहे मशिनरी मध्ये प्लस केला जाईल. या ठिकाणी फर्स्ट इफेक्ट वेजेस मधून लेस इन्स्टॉलेशन चार्जेस अमाऊंट आहे 50,000. आउटरला 2,60,000. सेकंड इफेक्ट प्लांट अँड मशिनरी मध्ये ऍड वेजेस फॉर इन्स्टॉलेशन 50,000. टोटल 14,50,000. त्यानंतर नेक्स्ट आपला दिलेला आहे डेप्रिसिएट मशिनरी बाय 5%. मशिनरी वरती 5% डेप्रिशिएशन चार्ज करायचा आहे. मशिनरी मधून लेस केलं जाईल. लेस डेप्रिशिएशन 5% 14,50,000च्या 5% 72,500. आउटरला अमाऊंट येईल 13,77,500 आणि डेप्रिशिएशन वजा करून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतलं जाईल. टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी अमाऊंट 72,500. डेप्रिसिएशन फिक्स्ड असेट्स मधून लेस केलं जातं. सेकंड इफेक्ट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेत असतो. इथं आपल्या सगळ्या ऍडजस्टमेंट संपल्यात. एक हिडन ऍडजस्टमेंट आपली राहिलेली आहे ती आहे 12% बँक लोन. 4 लाखच्या 12% वर्षाचं आपण जर व्याज काढलं तर 4 लाखाच्या 12% 48,000 रुपये व्याज वर्षाचं संपूर्ण व्याज होतं. मात्र लोन घेतलेलं आहे 1 ऑक्टोबर 2019 आणि आपलं इयर एंडिंग आहे 31 मार्च 2020. म्हणजे 6 महिन्याचं व्याज आउटस्टँडिंग आहे आपला त्या लोन मध्ये ऍड करावं लागेल. ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट 6 मंथ अॅन्युअल इंटरेस्ट होतं 48,000. 6 मंथ होतं 24,000.
आउटरला 4,24,000 आणि याचा सेकंड इफेक्ट इंटरेस्ट द्यायचा आहे, व्यवसायाचा तोटा असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन 24,000 कंप्लीट. सगळ्या ऍडजस्टमेंट्स आपल्या इथं संपलेल्या आहेत. फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट त्या ठिकाणी क्लोज केला जाईल. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. मी डायरेक्ट टोटल घेईन. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट टोटल ज्यादा आहे 39,40,000. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट टोटल ज्यादा आहे. ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स ग्रॉस प्रॉफिट इन टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 8,65,000. डेबिटचे बॅलन्स वजा केल्यानंतर आलेला बॅलन्स ग्रॉस प्रॉफिट हा पी अँड अकाउंटला ट्रान्सफर केला जाईल बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 8,65,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केला जाईल 8,65,000. क्रेडिट टोटल जास्त आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स येईल टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन. अनिल आणि विकास दोन्ही पार्टनरला ट्रान्सफर केला जाईल. त्याचा नेट प्रॉफिट येतो 1,92,500. रेशो दिलेला इक्वल असेल 96,250. जो नेट प्रॉफिट त्या ठिकाणी आपल्याला आलाय तो त्या ठिकाणी कॅपिटल पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केला जाईल आणि त्याचा रेशो दिलेला नाही त्यामुळे इक्वल त्या ठिकाणी ट्रान्सफर केला जाईल. नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि नेट प्रॉफिट आपण कॅपिटल मध्ये ऍड करतो. सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नेट प्रॉफिट 96,250. त्यानंतर कॅपिटल अकाउंट क्लोज केले जातील. कॅपिटल अकाउंटची क्रेडिट टोटल जास्त आहे 21,96,250. 16,71,250. 21,96,250. 16,71,250. टू बॅलन्स कॅरी डाऊन येईल. डेबिटला काहीच रक्कम नाही आहे 21,96,250. 16,71,250 आणि कॅरी डाऊन बॅलन्स ब्रॉट डाऊन होईल बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 21,96,250. 16,71,250. म्हणजेच कॅपिटल अकाउंट्स आपण इथं क्लोज केले. कॅपिटलची क्रेडिट टोटल जास्त आहे. कॅरी डाऊन बॅलन्स ब्रॉट डाऊन केलेला आहे. म्हणजेच कॅपिटल अकाउंटचे हे क्लोजिंग क्रेडिट बॅलन्स आहे आणि कॅपिटल अकाउंटचे क्रेडिट क्लोजिंग बॅलन्स बॅलन्स शीटच्या लाईफ साईडला येतील 21,96,250. 16,71,250 आणि लास्ट बॅलन्स शीट ऑटोमॅटिक क्लोज होते 53,41,500. 53,41,500 कंप्लीट. या ठिकाणी आपण पार्टनरशिप फर्मचा फायनल अकाउंट्स प्रॉब्लेम सोल्युशन या ठिकाणी आपण घेतलेला आहे. म्हणजेच ह्या व्हिडिओमध्ये आपण पार्टनरशिप फर्मचा फायनल अकाउंट्स सोल्युशन सकट आपण या ठिकाणी बघितलेला आहे. थँक्यू.